अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होताच विविध पक्षांतील इच्छुकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपचे माजी आमदार प्रवीण पोटे यांनी स्वतःसह पत्नी अनुराधा पोटे यांच्या नावानेही उमेदवारी अर्ज उचलल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरेंद्र जगताप आणि जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनीही अर्ज उचलत आपली दावेदारी मजबूत केल्याचे संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकीत नेमका कोणाला पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत. अमरावती विधान परिषद निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज उचलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून पहिल्याच टप्प्यात इच्छुक उमेदवारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी एकूण 8 इच्छुकांनी निवडणूक अर्ज उचलत आपापल्या राजकीय दावेदारीचे संकेत दिलेत. भाजपचे प्रवीण रामचंद्र पोटे यांनी तब्बल 3 उमेदवारी अर्ज उचलले आहेत, तर त्यांच्या पत्नी अनुराधा प्रवीण पोटे यांनी 2 अर्ज उचलल्याने भाजपमधील राजकीय समीकरणांबाबत चर्चा रंगू लागली आहे. याशिवाय योगेश जगताप गावंडे यांनी 2 अर्ज, संदीप बाबूलाल मेश्राम यांनी 1 अर्ज, विनीत दिगांबर डोंगरदिवे यांनी 1 अर्ज आणि मोहम्मद सिद्दीक मोहम्मद सादिक यांनी 1 अर्ज उचलला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षातूनही हालचालींना वेग आला असून वरिष्ठ नेते वीरेंद्र जगताप यांनी 3 उमेदवारी अर्ज उचलले आहेत. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनीही 3 अर्ज उचलत आपली दावेदारी अधिकृतपणे दर्शविली आहे. विधान परिषद निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्याकरिता जोरदार स्पर्धा निर्माण झाली असून आगामी काही दिवसात पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास दाखवतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अर्ज उचलण्याच्या प्रक्रियेमुळे निवडणुकीचा माहोल आता अधिक रंगतदार होत असून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत असल्याचे चित्र पाहायला मिळते. उमेदवारी कोणाला मिळणार आणि अंतिम लढत कोणामध्ये रंगणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज उचलण्याच्या प्रक्रियेतूनच राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून प्रवीण पोटे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा पोटे यांच्या नावांची चर्चा असताना काँग्रेसकडून वीरेंद्र जगताप आणि बबलू देशमुख यांनीही जोरदार दावेदारी केली आहे. आता पक्षश्रेष्ठी अंतिम उमेदवार म्हणून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी दिवसांमध्ये या निवडणुकीत आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.